अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिसेनांगतो ज्ञान राजा सुपात्र या आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी प्रतिष्ठान भूदे तटीचा निवासी सदा प्रिय जो सद्गुरु वैष्णवासी हरी भक्ती लागो नितारी समस्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. बरवे झाले आलो या जन्मासी जोड जोडली मनुष्य देहाईसी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखासी पात्र होईले दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा ऐशिया पावबिलो ठाई आता मी काय घेऊ उतराई एवढा जीव ठेवीन पायी तू माझी आई पांडुरंगे फेडीला डोळ्यांचा कवळ दुतला गुणदोषांचा मळ लावणी स्त्री केले शीतळ निलविला बाळ निजस्थानी नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासी आकारा आमुचिया ताडा तुका म्हणे भिळा भक्तीची या. आजच्या या प्रवचन सेवेसाठी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा अभंग 6 चरणाचा आम्ही निवडलेला आहे. काय म्हणतात महाराज या ठिकाणी तर तुकाराम महाराज देवाला सांगून राहिले, विनंती करून राहिले की देवा बरं झालं म्हणले बाबा या जन्माला आलो आम्ही, या जन्माला म्हणजे मनुष्य जन्माला. कारण काय म्हणतात जोड जोडली मनुष्य देह आहे. मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर अशा प्रकारचा हा नरदेह आहे. लवकर मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे 12 मानवाचा अशा प्रकारचा हा नरदेह आहे. दुर्लभ आहे तरी पण तो आपल्याला मिळाला. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात बरवे झाले आलो या जन्मासी. कोणत्या जन्मासी तर नर जन्मासी. जोड जोडली मनुष्य देह आईशी. मनुष्य देह प्राप्त झाला. फार भाग्याचं लक्षण आहे मनुष्य देह प्राप्त होणं. कारण काय स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. अशा प्रकारचे आणखीन स्वर्गातले देव सुद्धा या मनुष्य देहाची इच्छा करतात. कारण काय त्यांना हा मिळत नाही. आपल्याला महत् भाग्यानं हा मिळाला. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणायला लागले की बरवे झाले. बरवे झाले म्हणजे चांगलं झालं की मनुष्य देह आपल्याला मिळाला. कारण या मनुष्य देहाच्या योगानं हा सांगितलं याच्यामध्ये की महालाभाची उत्तम राशी. फार मोठा लाभ याच्यामध्ये. कारण याच जन्मामध्ये देवाची आपल्याला भक्ती करता येते आणि आपल्याला देवाला ओळखता येतं. देवाला ओळखता येणं म्हणजे आपल्या स्वस्वरूपाला ओळखणं. तेव्हा महाराज या ठिकाणी म्हणून राहिलेले आहे की जेणे सर्व सुखाची पात्र होईल. पहा दुसरीकडे हे सुख मिळत नाही. अनेक जन्म आहेत पण त्या जन्मामध्ये हे सुख मिळत नाही. कारण काय की याच्यामध्ये हे सुख मिळण्याचं कारण असं आहे किंवा भगवंताची भक्ती करता येते आणि आपल्या स्वस्वरूपाला आपल्याला ओळखता येते. आपण कोण आहोत हे या ठिकाणी जाणून घेता येतं. बरं का. कारण काय की दुसऱ्या देहामध्ये ही सोय नाही. अनेक जन्म आहेत. 84 लक्ष योनी आहेत. परंतु त्या योनीमध्ये त्या जन्मामध्ये त्याच्या स्वरूपाची ओळख करता येत नाही. पण हा मनुष्य देह असा आहे की महालाभाची उत्तम राशी म्हणलेली आहे. एवढा मोठा लाभ या मनुष्य जन्मामध्ये काय की
स्वस्वरूपाची आपल्याला ओळख करून घेता येते. आता स्वस्वरूप म्हणजे काय, तर मी कोण आहे हे ओळखणं. कारण मी कोण आहे, तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात, तर आपण सांगतो मी माणूस आहे. पण खरं जर पाहिलं तर तुम्ही माणूस नाही, तर तुम्ही देव आहात. देव देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. पण स्वतः देव असून मी माणूस आहे, मी जीव आहे, असा प्रकारचा आणखीन तो म्हणायला लागलेला आहे. मग हे अज्ञानानं आणखीन अशा प्रकारचा तो म्हणतो. परंतु तो जर आणखीन संत सेवेमध्ये लागला, संतांचं जर त्यांनी ऐकलं, तर याच मनुष्य देहामध्ये उत्तम अशा प्रकारचा लाभ त्याला करून घेता येतो. आता उत्तम प्रकारचा लाभ म्हणजे कोणता, तर आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेणं. आता आपलं स्वस्वरूप काय आहे, तर आपलं आत्मस्वरूप हे आपलं स्वस्वरूप आहे. स्वतःचा आत्मा आणि भगवंत याच्यामध्ये काहीच फरक नाही, बरं का. तो तिथे जीवरूपाने आणखीन आलेला आहे. या देहामध्ये आपण आलो तर भगवंतच आलो, परंतु आपण या देहाच्या नादी लागल्यामुळं आणखीन आपल्या स्वस्वरूपाला विसरलेलो आहोत. पण भगवंताची कृपा झाली, साधू संतांची कृपा जर झाली, तर याच मनुष्य देहामध्ये आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला करून घेता येते. हा फार मोठा लाभ आहे. मग अशा प्रकारचे महालाभाची उत्तम राशी असं म्हणलेले आहे तुकाराम महाराज. आणि हा असा लाभ झाला म्हणजे काय होतं, की जेणे सर्व सुखाची पात्र होईजे. सर्व सुख म्हणजे देवाचं स्वरूप, आणि ते आपल्याला त्या सुखाला आपण पात्र होतो. म्हणजे आपण मनुष्य नाही, आपण ईश्वर आहोत, आपण देव आहोत. पण ते आपल्याला माहिती नाही. आपल्याला स्वस्वरूपाची ओळख नसल्यामुळं मी मनुष्य आहे अशा प्रकारची आपण भावना केलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी सांगतात की अशा प्रकारचे साधू संत आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देतात आपल्याला. आणि त्यामुळं काय होतं, तर जेणे सर्व सुखाची पात्र होईल. सर्व सुख म्हणजे भगवंताचं सुख, सर्व सुख म्हणजे आत्मसुख. आणि महादुर्लभ अशा प्रकारचं ते सुख आहे, परंतु आपल्याला हे प्राप्त होतं. तुकाराम महाराजांना ते सुख प्राप्त झालं, आणि म्हणून ते म्हणतात की मनुष्य देहाशी जोडली, आणि अशा प्रकारचा मला महालाभ झाला, उत्तम अशा प्रकारचा, आणि जे सर्व सुखाला मी प्राप्त झालो. आता भगवंतानी माझ्यावर अनेक कृपा केलेल्या आहेत. त्यापैकी काय केली म्हणजे कृपा, दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, दिली इंद्रिये हात पाय कान. अशा या मनुष्य देहामध्ये भगवंतानं आपल्याला काय काय दिलंय म्हणजे इंद्रिय दिले, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, डोळे, हात पाय कान नाक डोळे, अशा प्रकारचे की जेणेकरून आपल्याला मुखानं देवाचं नाव घेता येतं, डोळ्यानं देवाचं रूप पाहता येतो, हातानं देवाची पूजा करता येते, पायानं देवाच्या मंदिरापर्यंत आपल्याला जाता येतं, कानानं देवाची कीर्ती आपल्याला ऐकता येते. अशा प्रकारचे हे इंद्रिय भगवंताने आपल्याला दिलेले आहेत. आणि म्हणून महाराज म्हणून राहिले की ज्या प्रकारे ज्या इंद्रियाच्या योगाने तू त्या नारायणाला जोडू शकतो, म्हणजे त्या स्वरूपाला तू जोडू शकतो. आणि आता सध्या तू समजून राहिला किंवा मी मनुष्य आहे किंवा मी जीव आहे, अशा प्रकारचं जे तू अज्ञानपणानं म्हणून राहिलेला आहे, मग असा हा भवरोग, याला भवरोग म्हणतात, किंवा अज्ञानात राहणं. म्हणून याच्यातून काढण्यासाठी साधू संत आपल्याला आणखीन सांगतात की बाबा तुम्ही साधू संतांचं ऐका आणि आम्ही सांगतो त्याप्रमाणे वागा, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख करून घेता येईल.
जेणे तू जोडसी नारायण, नारायणाला तुम्हाला जोडता येईल आणि नासे जीवपण भवरोग. मग अशा प्रकारचा हा भवरोग म्हणजे भवरोग म्हणजे जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं, असा हा भवरोग सारखा आपल्या पाठीमागे लागलेला आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दाकारा. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. अशा प्रकारे प्रत्येक जन्मामध्ये आपली फजितीच आहे. पण जोपर्यंत साधू संतांची भेट होत नाही, जोपर्यंत आपण परमार्थाला लागत नाही, तोपर्यंत आणखीन त्या नारायणाला आपल्याला जोडता येत नाही. आणि त्याला काय एकदा जोडलं म्हणजे मग आपलं जीवपणाचाच नाश होतो. म्हणजे जीव पण राहत नाही. म्हणजे देव होतो. देव होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. मग अशा प्रकारचा हा भवरोग आहे. आणि या भवरोगामध्ये सगळे जीव आणखीन अशा प्रकारे दुःख भोगत आहे. मग या दुःखाच्या भोगातून जर बाहेर पडायचं असेल आपल्याला, तर तुम्ही काय करा, तुम्हाला जे इंद्रिय दिले, हात पाय कान डोळे मुख, हे जे दिले तुम्हाला देवानं, तर याने तुम्ही देवाची भक्ती करा. आणि त्या भक्तीच्या योगानं आता तुकाराम महाराजांनी भक्ती केली आणि त्यांनी स्वतः आणखीन देवाला जोडलेला आहे. काय तर एवढंच नाही, तर आजचा हा दिवस जो आहे, तर हा तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा दिवस आहे. सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं होतं, बोलावलं होतं की अरे पहिलं तीरावर नारायण आलेला आहे स्वतः आणि मला बोलावून राहिलेला आहे, तुम्ही पण चला. त्यांनी विमान आणलेलं आहे, तुम्ही या बसा त्याच्यामध्ये. पण कोणी त्यांच्या बरोबर गेलेलं नाही. एवढंच नाही तर त्यांची बायको सुद्धा त्यांच्या सोबत गेलेली नाही. तर स्वतः महाराज आणखी त्या विमानामध्ये बसून आणि स्वतः वैकुंठाला आजच्या दिवशी गेलेले आहेत. त्याला तुकाराम बीज अशा प्रकारचं आपण हे म्हणतो ना, देहूला फार मोठा उत्सव असा होतो त्या ठिकाणी. म्हणून स्वतः जसं नारायण त्यांच्याकडे आले आणि नारायणाची जोड झाली त्यांना, म्हणून ते सुद्धा आपल्याला म्हणतात की जेणे तू जोडशी नारायण आणि नासे जीवपण भवरोग. मग आता ते जीवपणा राहिला का, जीव राहिले का, ते नाही, देव झाले. मग अशा प्रकारचं या मनुष्य देहामध्ये येऊन भक्ती करून आपण या भवरोगामधून पार होऊ शकतो. एवढंच नाही तर या जीवपणातून मुक्त होऊ शकतो आणि देवरूप होऊ शकतो, असा या अभंगाचा अर्थ आहे. एवढंच नाही तर या मनुष्य जन्मामध्ये पुण्य करता येतं आपल्याला. म्हणून महाराज म्हणतात, तिळ तिळ पुण्य साता पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. थोडं 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 पुण्य मिळवत राहिलं पाहिजे माणसानं. आता पुण्य कशाने मिळत असतं, तर सत्कर्म केल्यानं पुण्य मिळत असत. दुष्कर्म केलं तर पाप मिळेल तुम्हाला. म्हणून शहाणा जो माणूस आहे तो पुण्य करत असतो. आणि तीळ 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 असं थोडं 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 पुण्य जमा झालं म्हणजे मग हे बहुत जन्मामध्ये करावं लागतं. एकाच जन्माला नाही होते, तरी हे बहुता जन्मी जोड. अशा प्रकारचं असा मनुष्य देह मिळणं, अशी साधू संतांची संगत मिळणं, असं देवाचं भजन कीर्तन करता येणं, हे केव्हा होतं तर बहुत जन्मानंतर ज्यावेळेला तुमची भक्ती पूर्ण होते त्यावेळेला आणखीन हे असं करता येतं, देवाची भक्ती करता येते. आणि महाराज म्हणतात की तिळतिळ पुण्य साता पडे तरी हे बहुता जन्मी जोडे आणि नाम वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. तर नाव, देवाचं नाव या मुखाला यायसाठी सुद्धा भगवंताची कृपा असावी लागते आणि आपलं पुण्य त्या ठिकाणी असावं लागतं, बरं का. मग असं थोडं 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 पुण्य आणखीन आपण जर जमा झालं आणि बहुत जन्मामध्ये जर हे केलं, एका जन्मामध्ये होणार नाही. आणि बहुत जन्म आणखीन अशा प्रकारचे परमार्थ आपण जर करत राहिलो तर महाराज म्हणतात, नाम तुझे वाचेशी आतुडे. तुझं देवा, तुझं नाम आमच्या मुखामध्ये यायला असे
अनेक प्रकारचे पुण्य त्या ठिकाणी करावं लागतात आणि जन्मच्या जन्म असे जातात त्यावेळेला तुझं नाम आमच्या तोंडाला येतं म्हणले. आणि समागम घडे संतांचा म्हणजे साधू संतांची भेट होते आणि त्यांच्या संगतीत आम्हाला राहता येतं. आता त्यांच्या संगतीमध्ये गेलो म्हणजे मग आपल्याला काय करतात ते संत आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देतात की बाबा तू कोण आहेस. आपण सांगतो मी मनुष्य आहे, पण बाबा तू मनुष्य नाहीस तर तू आत्मा आहेस. आत्मस्वरूपाची आपल्याला ते ओळख करून देतात आणि खरं आपलं तत्व, खरं जे काय आपलं स्वरूप आहे ते आपल्याला दाखवून देतात, ओळख करून देतात. म्हणून म्हणतात नाम वाचेशी आतुडे आणि समागम घडे संतांचा. असा संतांचा समागम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो किंवा घडत असतो या ठिकाणी. आणि असं या मनुष्य जन्मामध्ये संत संगतीमध्ये आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून घेता येते. पुढे म्हणतात आयशिया पाव बिलो ठाई आता मी काय घेऊ उतराई एवढा जीव ठेवीन पायी तू माझी आई पांडुरंगे. स्वतः पांडुरंगाला तुकाराम महाराज म्हणून राहिले की देवा अरे आमचं काहीतरी पुण्य थोडं 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 साठलेलं आहे आणि म्हणून तुझं नाम आमच्या तोंडाला आलं. काय अनेक लोक असे आहेत की जे कधीच देवाचं नाव घेत नाहीत. हो, कारण ते म्हणतात हे आमचं काम नाही, हे तुमच्यासारख्याचं काम आहे म्हणतात. आणि संत समागम ते कधीच करत नाहीत. ते म्हणतात आम्हाला ते नाही आवडत, त्यांना दुसरंच काहीतरी आवडत असतो. म्हणून जे सात्विक लोक आहेत, जे संतांच्या संगतीत राहिलेले लोक आहेत, तर त्यांनाच अशा प्रकारचा हा संतांचा समागम घडत असतो, संतांची संगत घडत असते आणि देवाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला. आता ह्या पैठणला वगैरे दिंड्या चालल्यात तर रात्रंदिवस आणखीन अशा प्रकारचं नामघोष त्या ठिकाणी हे वारकरी लोक करतात आणि भगवंताकडे जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना करतात की देवा असंच तुझं नाम आमच्या वाचेमध्ये राहू दे आणि संतांचा समागम संगती आम्हाला घडू दे. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला आणखीन आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेता येते बरं. कारण काय तिथे जर बसलो त्यांच्या संगतीमध्ये आपण तर ते आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही कोण आहात. आम्ही काय समजायला लागलो की आम्ही माणूस आहोत, आम्ही नवरा आहोत, आम्ही घराचा मालक आहोत वगैरे अशा प्रकारचं समजतो आपण. परंतु खरं आपण ते नाही, तर आपण खरे आहोत आत्मस्वरूप. मग आत्मस्वरूपाची ते आपल्याला ओळख करून देत असतात आणि ते एकदा समजलं की हे खरं आणखीन आपल्याला ओळखणं आहे, आपलं स्वतःच स्वतःला ओळखणं बरं का. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात हे बहुता जन्मी जोडे आणि तुझं नाम आमच्या वाचेला आलं आणि संतांचा समागमही झाला आणि त्या संतांनी आम्हाला आमच्या स्वरूपाची ओळख करून दिली. पुढे म्हणतात ऐशिया पाव बिलव ठाई आता मी काय घेऊ उतराई. पा एवढ्या मोठ्या पदावर मला बसून ठेवलं म्हणले संतांनी की देवा मी आता तुझ्या पायाशी काय उतराई होऊ म्हणजे काय दिलं म्हणजे तू मला तुझा उपकार फिटणार नाही म्हणले. तर मी काय करतो म्हणले एवढा जीव ठेवीन पाय, हा माझा जीवच तुझ्या पायावर ठेवतो म्हणले. तू माझी आई पांडुरंगे. मग स्वतः पांडुरंगाला त्यांनी विनंती केली की बाबा खरोखर संतांच्या संगतीमध्ये मी राहिलो, संतांचा समागम मला घडला आणि संतांनी माझ्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली आणि तुझ्या पायाशी मला आणून बसवलं. देवा आता तुझ्या या उपकारातून मी कसा उतराई होऊ. मला काही उतराई होता येत नाही म्हणले देवा. त्याच्यापेक्षा मी काय करतो म्हणले हा जीव तुझ्या पायावर ठेवतो. आणि कारण काय तू माझी आई आहे. भगवंताला आई म्हणली. मग अशा प्रकारे ऐशिया पाव बिलो ठाई आता मी काय घेऊ उतराई एवढा जीव ठेवीन पायी तू माझी आई पांडुरंगे. मग असा
प्रकारचं आणखीन भगवंता पुढे मागणी केली. देवानं आणखीन आपलं तुकाराम महाराजांनी सांगितलं देवाजवळ की आई पांडुरंगे की मला हा संतांचा समागम झाला आणि तुझ्यापर्यंत मी त्यांच्या संगतीमुळे येऊ शकलो. मग आता तुझी भेट झाली, तुझ्या आणखीन फार मोठे संतांचे माझ्यावर उपकार आहेत, तर याच्यावर मुद्राई होण्यासाठी मी तू काय करू म्हणले. तर माझ्याजवळ दुसरं देण्यासाठी तुला काही नाही म्हणले, तर हा जीव तुझ्या पायावर मी ठेवतो म्हणले. कारण काय की तू माझी आई पांडुरंगी, तू माझी आईच आहे आणि हा जीव तुझ्या पायावर मी ठेवतो आहे. पुढे म्हणतात फेडीला डोळ्यांचा कवळ. जसं आता आपल्याला डोळ्याला कावीळ झाली, ते कावीळ झाल्यानंतर आपल्याला अंधुक दिसायला लागतं, पिवळट दिसायला लागतं, सगळं बदललेलं राहतं सृष्टी, आहे की नाही. मग तसं ते म्हणतात की फेडीला डोळ्याचा कवळ आणि धुतला गुणदोषांचा मळ. माझ्या ठिकाणी जे काही दोष होते त्या दोषामुळं आणखीन मी साधू संताला ओळखू शकत नव्हतो किंवा तुझी भक्ती करू शकत नव्हतो. परंतु काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आणि साधू संत मला भेटले, तुझीच कृपा आहे. आणि साधू संत भेटले, त्यांनी काय केलं म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये जो कवळ आलेला होता, कवळ म्हणतो आपण त्याला, तर तो कवळ तो त्यांनी नाहीसा करून टाकला. आणि धुतला गुणदोषांचा मळ. माझ्या ठिकाणी काही जे गुणदोष होते की ज्या गुणदोषामुळे तुझी भक्ती घडू शकत नव्हती मला, तर त्या साधू संतांनी मला ते गुणदोष काढून टाकले आणि तुझ्या ठिकाणी मला लावून ठेवलं, तरी केले शीतळ. तुझ्या जवळ आणून सोडलं मला आणि शीतळ केलेलं आहे मला. कारण जसं आता एखादं लहान बाळ असतं, ते बाळ रडत असतो आणि त्या बाळाला आणखीन आईनं स्तनपान करून स्वतःच्या ठिकाणी निजवलं, पाळण्यामध्ये निजवलं, म्हणजे ते जसं स्वस्थ झोपतं, त्याप्रमाणे साधू संतांनी मला देवा तुझ्या ठिकाणी मला आणून ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारचं तू मला स्तनपान दिलं, हे अमृत दिलं म्हणले हे. आणि ह्या अमृतामुळं छान प्रकारे निज स्थानावर आम्हाला तू आणून ठेवलेलं आहे म्हणले. तर अशा प्रकारे खूप मोठे साधू संतांचे उपकार आहेत म्हणले देवा. देवाला विनंती करून राहिले आणि सांगून राहिले की संतांचे फार मोठे उपकार आहे, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत फार उपकार करतात बरं आपल्यावरती. कारण जागवतात म्हणजे काय करतात, आपण अज्ञान निद्रेमध्ये झोपलेलो आहोत, म्हणजे आपल्या ठिकाणचे जे अज्ञान आहे ते अज्ञान काढून टाकतात, याला म्हणतात जागवणं, बरं का. मग ते अज्ञान गेलं की मग आपलं स्वरूप आपल्याला कळायला लागतो आणि हे आहे खरं जागवणं, बरं का. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की माझ्या डोळ्यामध्ये जो कवळ आलेला होता, दोष होता, तर तो धुवून काढला आणि गुणदोषाचे जे काही मळ होते माझ्या ठिकाणी ते सुद्धा धुवून काढले सर्व साधू संतांनी आणि स्वतः मला स्तनपान दिलं. म्हणजे या अमृताचं आणखीन स्तनपान त्यांनी केलं, मला करविलं आणि निजविला बाळ निजस्थानी. काय एवढी मला कृपा केली संतांनी की निजस्थान दाखवून दिलं. निजस्थान म्हणजे निजस्थान कोणतं आहे, की आपलं निजस्थान आहे आत्मस्वरूप. मग त्या आत्मस्वरूप कोणतं आहे, तर ते दाखवून दिलं मला की हा तू आहेस. आपण समजत होतो की मी माणूस आहे, पण तू माणूस नाही बाबा, तू आत्मस्वरूप आहेस. अशा प्रकारचं आत्मस्वरूपाची ओळख करून दिली, याला म्हणतात निजविला बाळ निजस्थानी. आणि हे फक्त साधू संतच करू शकतात, दुसरे तिसरे कोणीही करू शकत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा माझ्या डोळ्यामध्ये अशा प्रकारचा जो कवळ आलेला होता, कवळ, तर तो धुवून काढला साधू संतांनी आणि
हे गुणदोषाचे मळ सुद्धा धुवून काढले आणि माझं हृदय स्वच्छ केलं. पहा, स्वच्छ हृदय असल्याशिवाय आपल्याला देवाकडे जाता येत नाही. आपल्या हृदयामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात आणि त्या दोषामुळं काय होतं की आपल्याला एक तर हा मार्गच सापडत नाही. जरी सापडला तरी आपण तिकडे धावत नाही, जात नाही त्या मार्गाने. कारण काय की आपल्याला विषय जास्त आवडतात. हा, विषय ओढी भुलले जीव, आता कोण यांची करील किव, नुपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेह. अशा प्रकारचा उत्तम अशा प्रकारचा नरदेह आपल्याला प्राप्त होऊन सुद्धा आपण विषयाच्या आहारी गेलेलो आहोत आणि हे विषय भोगता भोगता संपूर्ण आयुष्य संपून जातं, पण आपल्या स्वस्वरूपाची आपल्याला ओळख करता येत नाही. परंतु म्हणले देवा बरं झालं बाबा की मला आणखीन साधू संत भेटले. त्या साधू संतांनी काय केलं की माझ्या डोळ्यामध्ये जो कवळ आलेला होता, म्हणजे गुणदोषांचा अशा प्रकारचं, तो कवळ तू धुवून काढला. त्या साधू संतांनी धुवून काढला आणि स्वतः या अमृताचं, या परमार्थ रूपी अमृताचं स्तनपान मला केलं आणि त्या योगानं माझं शरीर शीतळ झालेलं आहे आणि निजस्थानावर मला आणलेलं आहे. काय आपण आपलं स्वतःचं निजस्थान विसरलो, आपण कोण आहोत हेच विसरलो. आणि म्हणून साधू संतांनी फार मोठी माझ्यावर कृपा केली म्हणले. आणि त्यांनी काय केलं की माझे जे गुणदोष होते ते धुवून काढले आणि स्वतः त्यांचे आणखीन लावून त्यांनी केले शीतळ. तर अशा प्रकारचे ते मळ धुवून काढला आणि स्वतःच्या स्तनाला लावलं, म्हणजे ते अमृत पान केलं. कोणतं अमृत पान केलं की हा परमार्थ रूपी अमृताचं पान करून दिलं मला. आणि निजविला बाळ निजस्थानी, आणि निजस्थानी निजविला म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून दिली. तुमचं निजस्थान आहे स्वस्वरूप. स्वस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, म्हणजे आपण जे समजतो किंवा मी माणूस आहे, मी नवरा आहे, मी अमुक आहे, घराचा मालक आहे वगैरे, मग ह्या ज्या आपल्या समजुती येतात ह्या अज्ञान आहे. आणि साधू संत आपल्याला निज स्वरूपाची ओळख करून देतात, म्हणजे स्वतःच काय स्वरूप, तू खरं स्वरूप कोण आहे, खरे कोण आहात तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही. काय महाराज म्हणतात ना जसं अशा प्रकारच्या निजस्थानावर मला आणखीन साधू संतांनी आणलेलं आहे. म्हणून बरं झालं म्हणले या ठिकाणी किंवा या जन्माला आलो, मनुष्य जन्माला आलो म्हणून हे करता आलं मला. इतर दुसरा कोणता मिळाला असता जन्म तर या साधू संतांची भेटही झाली नसती आणि स्वस्वरूपाची ओळखही झाली नसती आणि देवा तुझ्यापर्यंत येऊ सुद्धा शकलो नसतो. म्हणून मला हा मनुष्य देह भगवंतानं दिला आणि खूप मोठा अशा प्रकारचा लाभ मला याचा झालेला आहे. तर हा लाभ उत्तम अशा प्रकारची ही लाभाची राशी आहे म्हणजे मला मिळालेली. कारण या लाभामुळं मला सर्व सुखाला प्राप्त होता आलं. सर्व सुख म्हणजे आत्मसुखाला प्राप्त झाला. बरं का, हे सहसा सगळ्याला मिळत नाही बरं. कारण काय, ज्यांना साधू संतांची संगत घडली त्यांनाच अशा प्रकारचं हे सुख प्राप्त होतं. कारण त्यांच्या संगतीत राहून जर हे प्रवचन कीर्तन श्रवण आपण जर केलं आणि त्यांच्याकडून आणखीन कोण आपण आहोत असं ज्ञान करून घेतलं तर मग त्याला या सर्व सुखाला आपल्याला प्राप्त होता येतं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून महाराज म्हणतात बरोबर झालं काय, या जन्माला आलो हेही बरोबर झालं आणि मनुष्य देहाच्या जोडली हेही बरं झालं. कारण काय, याच्यामध्ये फार मोठा लाभ मला झालेला आहे म्हणणे काय तुकाराम महाराज म्हणतात. कारण काय की या आत्मसुखाला मी प्राप्त झालो. कारण बाकीचे सुख सगळे मिळतील आपल्याला या जन्मामध्ये, परंतु त्या सुखानं, विषयाच्या सुखानं मनुष्य सुखी होऊ शकत नाही. खरं सुख कोणतं आहे तर आत्मसुख, आणि ते आत्मसुख साधू संतांनी आम्हाला
मिळवून दिलेला आहे आणि म्हणून महालाभ अशा प्रकारचा मला झालेला आहे. म्हणजे महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईल. हा, आणि अशा प्रकारे त्यांनी मला हा परमार्थ शिकवला की देवानं हात पाय इंद्रिय कान नाक डोळे मुख आपल्याला बोलायला दिलं आणि त्यानं मला या नारायणाला जोडता आलं. आणि दुसरी गोष्ट अशी की साधू संतांची भेट झाली आणि त्यांनी आणखी अशा प्रकारचा परमार्थ शिकवला मला आणि जीवपणाचा नाश करून टाकला. म्हणजे तू जीव नाहीस तर तू देव आहेस, तू आत्मा आहेस अशा प्रकारचं आणखीन आम्हाला शिकवलं. नवे नवे ते आम्ही विसरून गेलो होतो, त्यालाच अज्ञान म्हणतात. आणि त्या अज्ञानामुळं हा भवरोग आमच्या पाठीमागे लागलेला होता. आणि हे साधू संत भेटले, फार बरं झालं म्हणजे देवा. आणि हा भवरोग कायमचा नाहीसा झाला, म्हणजे जीवपणाचाच नाश झाला. तर आम्ही देव झालो अशा प्रकारचा हा बहुत जन्मापासून अनेक जन्म झाले. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दाताळा, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोस. अशा प्रकारे तीळ तीळ पुण्य आम्ही जमा केलं, साठा केला त्याचा. आणि अनंत जन्मामध्ये हे केल्यामुळं हे या ठिकाणी साधू संतांची जोड झाली. आणि त्या साधू संतांनी तुझं नाम आम्हाला घ्यायला सांगितलं, परमार्थामध्ये कसं वागायचं कसं करायचं ते सांगितलं. आणि म्हणून तुझं नाम आमच्या तोंडाला आलं. नाम तुझे वाटेशी आतुडे समागम घडे संतांचा पहा. दोन कामं झाले बरं का या जन्मामध्ये. एक देवाचं नाव घेता आलं आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतांचा समागम करता आला. संतांचा समागम नसता तर आपल्याला हे माहिती झालं नसतं परमार्थ काय आहे म्हणून. पण त्यांचे फार मोठे उपकार आहेत साधू संतांचे, की नाही. म्हणून अशा प्रकारे या साधू संतांच्या संगतीमुळं देवा तुझही आम्हाला भेट झाली. ऐशिया पावबिलो ठाई. कोणत्या ठाई पावबिलो आम्ही की तू तुझ्या पायाजवळ आलो, आणून ठेवलं ना आम्हाला. ऐशिया पावबिलो ठाई, आता मी काय देऊ घेऊ उतराई. देवा म्हणले तुझी भेट आम्हाला त्यांनी करून दिली, तुझ्या या उपकारातून आम्ही कसं आणखीन तुझ्या उतराई व्हावं, कसं उपकार तुझे फेडावे. आमच्याजवळ दुसरे द्यायला काही नाही म्हणले. तर त्याच्यापेक्षा आम्ही काय करतो म्हणले, हा जीव तुझ्या पायाशी ठेवून देतो म्हणले. काय हा जीव तुझ्या पायाशी ओततो ठेवून देतो. आणि तू माझी आई पांडुरंगे, आता तुम्हाला पुढे काय करायचं ते करा म्हणले पांडुरंगा, माझ्याजवळ दुसरं द्यायला काही नाही, हा जीव तुझ्या ठिकाणी आम्ही देतो. अशा प्रकारे आणखी साधू संत मला भेटल्यामुळं माझ्या डोळ्यामध्ये हा जो काही आणखी अज्ञानाचा कौळ होता, दोष होता, तो दोष साधू संतांनी फेडला, म्हणजे काढून टाकला. कारण धुतला गुणदोषांतामुळं काही गुण होते काही दोष होते, ते सुद्धा आणखी साधू संतांनी धुवून काढले म्हणले. आणि लावणी स्तनी केले शीतळ. अशा प्रकारचं हे परमार्थ रूपी अमृत आम्हाला त्यांनी पाजलं, त्यांनी लावून आणि आम्हाला शीतळ केलेला आहे. कारण काय, साधू संतांच्या संगतीत आपण जर आलो तरच आपल्याला अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून घेता येईल, अन्यथा नाही. आणि निजविला बाळ निजस्थानी, निजस्थानी निजविला याचा अर्थ असा आहे की माझ्या जे स्वरूप आहे आत्मस्वरूप त्याची ओळख करून दिली, असा त्याचा अर्थ हो. आणि महाराज म्हणतात मग नाही या आनंदाशी जोडा. हा एवढा मोठा आनंद आहे, एवढा मोठा आनंद आहे की या आनंदाला जोडा नाही. आता जोडा नाही म्हणजे त्याच्यासारखा दुसरा आनंदच नाही. कारण काय, परमार्थाचा हा जो आनंद आहे हा आनंद अतिशय श्रेष्ठ आहे. याच्यापेक्षा मोठा श्रेष्ठ आनंद दुसरा कोणता नाही. कारण काय, बाकीचे सगळे विषयानंद आहेत.
आणि हे विषय संपणारे आहेत आणि संपणारे असल्यामुळं नाशवान असल्यामुळं त्या आनंदाचा सुद्धा नाश होतो, म्हणजे खरा आनंद नाही तो. आणि म्हणून या ठिकाणी जो आम्हाला आनंद दिला साधू संतांनी, याला जोडा नाही म्हणले. सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचिया ताडा, आणि तुका म्हणे भिडा भक्तीची या. तुकाराम महाराज देवाला म्हणून राहिले की देवा, या आनंदाला आता जोड नाही म्हणले काय, की त्या साधू संतांनी आम्हाला तुझ्या जवळ आणलं, तुझ्या स्वरूप कसं आहे, तू कसा आहे हे आम्हाला दाखवून दिलं, आणि तुझी ओळख आम्हाला करून दिली. खरोखर आमचे फार मोठं पुण्य आहे, काहीतरी भाग्य आहे आम्हाला की अशा प्रकारचे संत आम्हाला भेटले आणि त्यांनी तुझ्या जवळ आम्हाला आणून ठेवलं, तुझी ओळख करून दिली, म्हणून बरवे झाले. आता अशा प्रकारचं हे थोडक्यात अर्थ मी तुम्हाला सांगितला. थोडं चिंतन करू आपण एक 5-10 मिनिटात आणि सेवा आपली संपवू. म्हणून साधू संतांचे आपल्यावर फार उपकार आहेत. काय उपकार आहेत की साधू संतांनी आपला हा मार्ग दाखवला, परमार्थ मार्ग, आणि परमार्थ मार्गाने चालावं. येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, असा हा सोपा झोपट मार्ग आहे. आपण सर्वांनी आणखी याच मार्गाने चाललं पाहिजे, कारण दुसरे अनेक मार्ग आहेत, परंतु त्या मार्गाने चुकूनही जाऊ नये बरं का. कारण त्या मार्गामध्ये स्वरूपाची तर ओळख होतच नाही, परंतु अनेक दुःख मात्र भोगावे लागत असतात. कारण जोपर्यंत स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्तीच होत नाही. मग सुखाची प्राप्ती तुम्हाला पाहिजे ना, मग तुम्ही साधू संतांची सेवा करा, त्यांचे आणखीन परमार्थ सांगतील ते त्याप्रमाणे तो परमार्थ करा. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा आणखीन अशा प्रकारे साधू संतांचा आणखीन संगत केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणखीन भगवंताची भक्ती केली. आणि त्या भक्तीमुळं देवा तू आम्हाला आणखीन आमच्या समोर आणखीन तुझा आकार आमच्या समोर आलेला आहे. आलासी आकारा मुचिया ताडा, आमची भक्ती पाहून आणखी स्वतः तू आम्हाला दर्शन दिलेलं आहेस. आणि एवढं मोठं आणखीन तुकाराम महाराजांनी कार्य केलेलं या ठिकाणी या जन्मात आल्यानंतर. तर आजचा हा दिवस जो आहे हा त्यांचा वैकुंठ गमनाचा दिवस होता. आणि सकाळी दुपारी 12 वाजता त्यांच्या देहूच्या गावाला त्यांचे आणखी वैकुंठ गमन झालेलं आहे. तो सोहळा सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. अशा प्रकारे या अभंगाचा अर्थ असाच असेल असं काही माझं म्हणणं नाही. खूप मोठ्या प्रकारचा अर्थ याच्यामध्ये असू शकतो, परंतु बाईंनी आम्हाला आणखीन ही सेवा दिली होती. मला जेवढं सांगता आलं तेवढं आणखीन आम्ही सांगितलेलं आहे. आणि हा अभंग मी प्रवचन सेवेसाठी घेतला होता. जसा मला अर्थ सांगता आला त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला मी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज पसायदान घेताय का? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. झाला का ताई टाइम? महाराज पसायदान घ्या की. बर. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ उठावे, शोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे तडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवंचील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सका मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटोत यावता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन.
ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन नितीही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लौकिये दृष्टा दृष्ट विजय होवावे हेच म्हणेसे विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येडेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येडेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडरी